नमस्कार शेतकरी मित्रांनो, इसाप ऑर्गॅनिक प्रशिक्षणाची ही मालिका 5 नंबर आहे। इसाप ऑर्गॅनिक हे यूट्यूबवर जेव्हा चॅनल सुरू केलं होतं तेव्हा थोड्या घाईनं त्याच्यामध्ये फारच तांत्रिक बाबीची काही कमतरता होती आणि परंतु मला हे जे तंत्रज्ञान आहे सेंद्रिय शेतीचं किंवा एकात्मिक शाश्वत शेतीचं तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत लवकरात लवकर पोहोचायचं, तर त्यासाठी सुरुवातीला थोडी घाई होती। आम्ही सगळं शूटिंग घरच्या घरीच करतो आहे, वेगळ्या वातावरणामध्ये करतो आहे आणि जास्तीत जास्त माहिती प्रदान करण्याचा प्रयत्न करतो आहे। त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील तर आम्हाला क्षमा करा, परंतु एक लक्षात घ्या की इसाप ऑर्गॅनिक प्रशिक्षण मालिका सुरू करण्याचा एक मुख्य उद्देश असा आहे की रासायनिक शेतीला सगळे कंटाळले। सगळ्याला माहीत आहे किती दुष्परिणाम आहेत, जमिनी खराब होतात, मानवी आरोग्य बरोबर नाही, प्रदूषित होते वातावरण, पिकाचं उत्पादन कमी होते, खर्च वाढला आहे, लागवड खर्च वाढला आहे, मजुरीचा खर्च एवढा प्रचंड झाला आहे की सगळ्यात गंभीर प्रश्न मजुरीचा आहे। मग त्यावर मात करू आणि त्याच्याशिवाय नैसर्गिक कारणं तर अफाट झालेले आहेत, सीझन बदलले आहेत, अचानक पाऊस पडाले, गारपीट यायली, वादळ यायले, चक्रीवादळ येतोय, बाजारभाव एकदम पडत आहेत। मग अशा दृष्टिकोनातून शेतकरी एकदम खचून गेला आहे, विशेषतः रासायनिक शेतीला कंटाळला। हे जेव्हा लक्षात आलं, कारण माझा स्वतःचा जीवनपट तुम्ही पाहत असाल तर मी यातून गेलेलो आहे। मी स्वतः शेतकरी आहे, नांदेड जिल्ह्यामध्ये माझी शेती आहे बारडला। आणि जेव्हा मी सेंद्रिय शेती सुरू केली, ॲडव्होकेट मनोहर परचुरे भाऊ आले होते नांदेडला, तर ते म्हणाले की पिकाला काही खताची गरजच नाही हो, औषध मारायची गरजच नाही। तेव्हा खूप हसलो आम्ही त्यांना, म्हटलं हे काय वेडा माणूस आहे, खताशिवाय पिकं वाढतील कसे, फवारणी तर करावीच लागते, फवारणीशिवाय कीड कशी येईल, सगळं खाऊन टाकेल ना सगळं ते बोंड सगळे, असं वाटलं आम्हाला। आम्ही त्यांना वेड्यात काढलं। मग त्यांनी काय केलं, ते म्हणाले की बा तुम्हाला जर पटत नसेल तर सगळे प्रगतशील शेतकरी बारड तालुका जिल्हा नांदेड इथले शेतकरी माझ्याबरोबर चला। मग आम्ही कुटुंबात सगळं तिथं गेलो, विदर्भात गेलो, त्यांनी शेतं दाखवले की हे सेंद्रिय शेत आहे बघा, तुम्ही बघा ही केळी कशी आहे, सोयाबीन कसं आहे, हळद कशी आहे, ऊस कसा आहे। त्यावेळेस ते पाहून आम्हाला आश्चर्य वाटलं की याला खत नाही, फवारणी नाही। आम्हाला वाटलं बा चोरून काय रात्री खत टाकत असतील म्हणून हिरवा आहे। आम्ही खूप तपास केला, गुपचूप गड्याला विचारलं की रात्री खत टाकता का तुम्ही, पण तेव्हा जेव्हा खात्री पटली की हे बिना रासायनिक खताचं आणि औषधाचं पीक चांगलं येऊ शकते, मग थोडंसं पटलं बघितल्यावर। कारण सीइंग इज बिलिव्हिंग, जोपर्यंत आपण बघत नाही तोपर्यंत आपल्याला त्याच्यावर विश्वास ठेवता येत नाही। आपण आपल्या कल्पना असतात, कृषी विद्यापीठ आहे, कृषी विभाग आहे, ते सगळेजण सांगतात, पुस्तकं आहेत, बरेचसे शास्त्र त्याच्यामध्ये सांगते की पीक लागवड शास्त्रामध्ये खतं एवढे टाका, एवढ्या हप्त्यात टाका, हे फवारणी करा, ही कीड पडली तर हे करा वगैरे वगैरे। तर आपला एक भ्रम झाला आहे की पिकाला खत पाहिजेच, त्याच्याशिवाय पीक येत नाही, पिकावर औषध फवारणी करावीच लागते, त्याशिवाय कीड मरत नाही। तणाचा प्रॉब्लेम असेल तर तणनाशक मारावंच लागते, त्याशिवाय ते उपाय नाही। तर हे जेव्हा पर्यायी उपाय जेव्हा लक्षात आले, कारण मी स्वतः याच्यामध्ये खूप अभ्यास केला आयुष्यामध्ये, माझं वय आता 75 वर्ष आहे, आयुष्यातले 42 वर्ष मी सेंद्रिय शेती क्षेत्रात काम करतो। सुरुवातीला जेव्हा मनोहर परचुरे भाऊ आमचे आले होते कैलासवासी, तेव्हा मग आम्ही आमच्या ग्रुपनं सेंद्रिय शेती सुरू केली, एकदम उत्पन्न कमी झालं। म्हणलं हे काय बरोबर नाही गड्या, उगीच सांगून गेले उत्पन्न कमी झालं। तेव्हा हे जे सांगतात ना सगळेजण की उत्पन्न कमी होत नाही, हे चुकीचं आहे, उत्पन्न कमी होतंच। आणि याचं मुख्य कारण असं आहे की त्या पिकाची भूक खूप राहते, हळदीला खूप तर न्यूट्रिएंट्स लागतात, पोषक द्रव्य लागतात, उसाला लागतात, आणि ते काहीच करत नाही। आपण काय करतो, रासायनिक खत बंद करतो, गांडूळ खताचे 2-4 पोते टाकतो, जीवामृत 2-4 वेळेस टाकतो, पंचगव्य एखाद्या वेळेस मारतो, आपण दशपर्णी 2 फवारण्या करतो, पण तेवढ्यानं भागत नाही। मग आम्हाला स्वतः जेव्हा अनुभव आला, मी आणि माझी पत्नी जी योगा टीचर आहे, त्या दोघांना आम्हाला सामाजिक कार्याची आवड आहे, तर दोघांनी मिळून ठरवलं की याच्यामध्ये R&D आपण स्वतः केली पाहिजे। कारण याच्या आधी मी जेव्हा MSc ॲग्री आणि LLB होऊन जेव्हा कीटकशास्त्र विषयामध्ये अभ्यास भरपूर केला होता, आणि या अनुभवाचा फायदा घेत मी औषध कंपनीमध्ये R&Dमध्ये 10 वर्ष हिंदुस्थानामध्ये 6 राज्यात काम केलं। आणि जेव्हा हे कीटकनाशकं व रासायनिक तणनाशकं, विषारी बुरशीनाशकं
की हे औषधं विषारी द्रव्याशी संपर्क आला तेव्हा मी स्वतः आजारी पडलो. मला स्लो पॉयझनिंग झालं मित्रांनो. स्लो पॉयझनिंगमध्ये एवढा त्रास झाला मला की सगळं विष अंगात गेलं, माझ्या पाय सुजत होते. मग तेव्हापासून मग जेव्हा नॅचरोपॅथीने दुरुस्त झालो, निसर्गोपचारानं दुरुस्त झालं, तेव्हा ज्याला रामराम केलं की खतं नको, औषधं नको, स्वतःलाही जेवढा त्रास झाला तेवढा लोकांना त्रास व्हायला नको, याची काळजी घ्यायसाठी आपलं उर्वरित आयुष्य या प्रबोधनामध्ये, या तंत्रज्ञान सांगण्यामध्ये घालवावं. या कल्पनेतून मला ही कल्पना सुचली. ही कल्पना कशी सुचली तर आम्ही लक्षात घाला की हे जंगलामध्ये बांधावरचे झाडं, आपले पीक आहे सोयाबीन आहे, ऊस आहे, त्याचा बांधावर पाहिला आपण तर तिथं मस्त गवत येते, मस्त झाडं आनंदाने राहतात. तिथं फवारणी करत नाही कोणी, नांगरटही करत नाही कोणी, काहीच करत नाही, तणनाशक मारत नाही, सगळे कसे येतात. मग अभ्यास केला की एकात्मिक असं ते जे निसर्गानं शिकवले, निसर्गानं या वनस्पती जंगलामध्ये ज्या परिस्थितीत वाढवल्यात आणि ज्या ती परिस्थिती आपण आपल्या पिकात का करू नये. आपल्या पिकामध्ये ते जर अवलंबलं आपण प्रिन्सिपल्स, त्याचे तत्त्व, मग एक लक्षात आलं असं की हे तत्त्व कोणते आहेत तर नांगरण करायचे नाही, मिश्र पीक पाहिजे, भरपूर पिकं पाहिजेत, एकाच ठिकाणी 3-4 पिकं पाहिजेत आपल्याला, जंगलामध्ये जसे असतात तसे, पण एवढं दाट नको, पण आपल्या कमर्शियली आपल्याला परवडलं असे. सोयाबीनमध्ये मुगा, तुरीमध्ये मुगाच्या ओळी, जे कॉम्बिनेशन वेगवेगळे आहेत, जवळजवळ 105 कॉम्बिनेशन्स आहेत जे माझ्या पुस्तकात मी लिहिलेत की कोणत्या मुख्य पिकामध्ये कोणतं मिश्र पीक किंवा कोणती आंतरपिकाची आवश्यकता आहे. तर हे पाहिल्यावर हे लक्षात आलं की हे पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला सहजीवन पद्धतीने केलं पाहिजे. दुसरी गोष्ट मी म्हटलं होतं इसाप म्हणजे काय. इसाप म्हणजे इंटिग्रेटेड सस्टेनेबल ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस, म्हणजे एकात्मिक शाश्वत शेती पद्धती. इसाप हा शहाणपणाच्या गोष्टी सांगायचा. इसाप नीती, लहान मुलांना आपण गोष्टी सांगत होतो. इसाप म्हणजे शहाणपणाची, सेंद्रिय शेतीचं शहाणपणाचं तंत्रज्ञान हे सांगण्यासाठी मी इसाप हा शब्द वापरला. आणि या इसापमध्ये असा अंतर्भूत अशा बाबी केल्या की जे निसर्गानं सांगितले पण आपल्याला ओळखता आलं नाही. की तणनाशक, तण मारणं चुकीचं आहे. तण हे पृथ्वीचे, जमिनीचे सख्खे मुलं आहेत हो, आणि आपली पिकं सावत्र मुलं आहेत. तर जेव्हा सख्या मुलाला चांगलं पालनपोषण करेल, लाड करेल, त्याला चांगलं वाढवल, आणि हे साहजिकच आहे. तणनाशक आता मी काय केलेलं आहे, इसाप पद्धतीमध्ये बियाणं, खतं, औषधं, हे तण व्यवस्थापन, हे सगळ्याचा अंतर्भाव केलेला आहे. जवळजवळ हे एपिसोड भरपूर मी काढणार आहे, वरचेवर काढणार आहे, आणि टप्प्याटप्प्यानं मला सांगण्याचा उद्देश आहे की हे या पद्धतीनं आपण कसं पुढे जायला पाहिजे. लोकांना काय प्रश्न पडते की सोयाबीन, आम्हाला सोयाबीनवर सांगावं. कुणी म्हणतं हळद, नाही हळदीवर तुम्ही सांगा, सेंद्रिय करा. कुणी ऊसवाले म्हणतात बा ऊसाचं सांगा. तर हे गोंधळ नको मला. हे प्रिन्सिपल लक्षात घ्या तुम्ही की पीक कसं वाढते, पिकाचं वाढायचं तंत्रज्ञान कसं आहे, त्याला कसं फुलं फळं जास्त येतात, पाण्याची वाढ किती व्यवस्थित होईल, आणि आपल्याला जी परवडल, कमी खर्चाची, बिनकर्जाची, शाश्वत उत्पन्न देणारी शेती पद्धती, ज्याच्यामध्ये विनाकारण होणारा खर्चही वाचल, बियाण्यावरचा खर्च वाचल, खतावरचा खर्च वाचल, खत व्यवस्थापन पाहिल्यावर इसाप नीतीचं, आणि औषधाचे खर्च वाचेल, तणनाशक न मारता तणाचं कसं आपण व्यवस्थापन करता येईल हे तुम्हाला समजून घेता येईल. आणि नंतर आपल्याला असं लक्षात येईल की विनाकारण तर खूप खर्च करतो आपण. आता कृषी विद्यापीठाला सुद्धा माझं सांगणं आहे, कृषी विद्यापीठानं लक्षात घेतलं पाहिजे की जमिनीतले सूक्ष्म जीवाणू आहेत, गांडूळं आहेत, किड्या मुंगे, जे जमिनीमधलं विश्व आहे, विशेषतः सूक्ष्म जीवाणू, मायक्रो ऑर्गॅनिझम्स, यांना एक जेनेटिक कॅपॅसिटी आहे, अनुवंशिक क्षमता आहे त्यांच्यामध्ये, की त्या क्षमतेनुसार त्याला आपण म्हणतो की बायोलॉजिकल ट्रान्सम्युटेशन ऑफ केमिकल एलिमेंट, म्हणजे जैविक क्षमता त्यांना आहे की ते सगळे मूलद्रव्य पुरू शकतात. सूक्ष्म जीवाणू बांधावरचे एवढे प्रचंड अगणित आहेत की ते सूक्ष्मचे नत्र पुरू शकतात. मुख्य मूलद्रव्य, दुय्यम मूलद्रव्य, सूक्ष्म मूलद्रव्य, हे सगळे त्यांना पुरवण्याची कॅपॅसिटी सूक्ष्म जीवाणूमध्ये आहे. आणि हे कोणी सांगितलं? करवरन नावाच्या शास्त्रज्ञानं सांगितलं. करवर नावाच्या शास्त्रज्ञानं सांगितले की बायोलॉजिकल ट्रान्सम्युटेशन ऑफ केमिकल एलिमेंट्स हे जे प्रिन्सिपल त्यांना सिद्ध केले, आणि एक पुस्तक प्रसिद्ध केले, त्याचे उतारे दिले, संशोधन केले, त्याबद्दल त्याला 1996ला नोबेल पारितोषिक मिळाले मित्रांनो. नोबेल पारितोषिक की सूक्ष्म जीवाणूमध्ये सगळे खतं पुरवण्याची ताकद आहे.
तुम्ही फक्त सूक्ष्मजीवाणू वाढवा की हो, वेगवेगळ्या पद्धती आम्ही सांगणार आहे प्रत्येक एपिसोडमध्ये, ते वाढवा. तुम्हाला काय खताची गरज पडणार नाही. तर हे तंत्रज्ञान कृपया आपण सगळे लक्षात घ्या, लक्षपूर्वक वाचा आणि याला तुम्ही कॉमेंट्स पाठवा जरूर, सबस्क्राईब व्हा, लाईक्स पाठवा आणि माझा उत्साह वाढवा. आणि दुसरी एक विनंती आहे की तुमचे जेवढे व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्याच्यावर हे आम्हाला हे एपिसोड फॉरवर्ड करा. धन्यवाद.